कोळगाव शाळेला आता आम्ही आंदोलन करत आहोत, शाळा बंद आंदोलन। त्या विद्यार्थ्यांना आज आम्ही शाळेतून घरी घेऊन चाललोय। त्याचं कारण असं आहे की आज आमच्या शाळेत 6वी पर्यंत विद्यार्थी शिकत आहे आणि त्यांची संख्या साधारणतः 88 पर्यंत आहे, परंतु त्यामागे शिक्षक फक्त 2च कार्यरत आहेत। आणि प्रश्न असा पडतोय की एका वर्गाला 2 शिक्षक जरी पकडले आपण तरी 6वी पर्यंतचे शिक्षक पूर्ण होत नाहीये आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। आणि सरकारने आम्हाला मान्यता तर दिली 6वीच्या वर्गापर्यंत, परंतु त्यामागे शिक्षक द्यायला अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत। त्यासाठी आम्ही आज शाळा बंद आंदोलन करत आहोत आणि शाळेला टाळं ठोकलंय। आज कोळगाव जिल्हा परिषद शाळेत आम्ही सर्व पालकांनी एकत्र येऊन शाळेला कुलूप ठोकलेला आहे। आमच्या शाळेचे एकूण 6 वर्ग सुरू असून 6 वर्ग सुरू असून शिक्षक हे फक्त 2च आहे। 2 शिक्षक असल्यावर एखादा शिक्षक जर रजेवर जर गेला तर ही मुलं सांभाळायची कोणी? आणि त्यामुळे आम्ही मुलांच्या शिक्षणाला तर नुकसान होतंय, म्हणून आम्ही आज शाळेला कुलूप ठोकतोय। जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आमची शाळा ही बंद राहील, याची शासनाने दखल घ्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।